तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला। मातृभूमि का तन मन सारा, मातृभूमि का तन मन सारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। जान नहीं सकी जाने पाए, जाने जान भले ही जाए। विश्व विजय करके दिखलाए, तब होवे प्रणपूर्ण हमारा, तब होवे प्रणपूर्ण हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। आओ प्यारे वीरों आओ, देश धर्म पर बलि बन जाओ। एक साथ सब मिलकर गाओ, प्यारा भारत देश हमारा, प्यारा भारत देश हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा।
दुनिया की दुल्हन के माथे की बिंदिया, ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया, I love my India, I love my India.
स्वीकार करावा। एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हँडग्लोव्स काढून ठेवायचे आहे। सर एक मिनट। प्रदीप सुर्वे सर यांचा देखील आपण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणार आहोत। मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्यायामशाळेचे मैं प्रतिज्ञा करता हूँ कि मैं सच्चाई और श्रद्धा से अपनी देश की सेवा करूंगा तथा एनसीसी के नियमों का और आदि नियमों का पालन करूंगा और अपने कमांडिंग ऑफिसर के आदेश के अनुसार हर परेड और कैंप में पूरी शक्ति के साथ सम्मिलित रहूंगा। जय हिंद। जय हिंद। जय हिंद। जय हिंद। जय हिंद। प्रत्येकाला अभिमान वाटला असेलच, एनसीसी कॅडेट्सना तर जास्तच, बरोबर आहे। मी याच शाळेचा विद्यार्थी। आता डिवडू सरांनी माझ्या बाबतीत थोडक्यात सांगितलं असेलच। मलाही कधी स्वप्नात वाटलं नव्हतं की मी नेव्हीत जाईल, एवढा मोठा होईल, पण या सगळ्या मागे घडवण्याचं कार्य फक्त आर्यभट्ट शाळा शिक्षक यांनीच केलेलं आहे। कारण मी सुद्धा एनसीसीचाच विद्यार्थी। एनसीसी आम्हाला शिस्त, प्रेरणा आणि पुढे बघण्याचा दृष्टिकोन दिला। त्याच्यानंतर मग मी कॉलेजमध्ये गेलो। कॉलेजमध्ये सुद्धा मी एनसीसी केली। अभ्यास करून मी शाळेत बाकी सगळं केलं, पण त्यानंतर ज्या वेळेला मी भारतीय नौसेनेत इंडियन नेव्हीमध्ये मी जॉईन झालो आणि त्याच्यानंतर अभ्यास किती महत्वाचा आहे हे मला डिफेन्सने दाखवून दिलं आणि मग मी पुढे खूप शिकून गेलो। इवन मी माझी सगळी माहिती काही गोष्टी मी देऊ शकत नाही, कारण आम्हाला काही रिस्ट्रिक्शन्स असतात, पण तरी खूप मिशनमध्ये मी राहिलो, खूप मिशन्स मी केलेले आहेत। आणि आज आपण इथे काही कार्यक्रम केला आणि शेवटचं गाणं तुम्ही बघितलं, त्या सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिकली अनुभवलेल्या आहेत। आणि खरोखर मला सांगायला हा अभिमानच वाटतो मला की मी या शाळेत घडलो, या शाळेने मला घडवलं आणि ही शाळा मला लाभली। म्हणजे जेवढं मी शाळेबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे। म्हणजे शिशुवर्गापासून ते 10वी पर्यंत मी एकाच शाळेत राहिलो, एकाच शाळेत शिकलो। खूप चांगले शिक्षक मला शाळेला लाभले, शाळेने मला दिले आणि त्यांनी आमच्याकडनं सगळं करून घेतलं। जसं डिवडू सरांनी आता सांगितलं की एकही दिवस माझा असा गेला नाही की सरांनी माझा कान नसेल पकडला। काही झालं तरी आम्ही 10वी C चा वर्ग आणि नाडकर्णी हे एक समीकरण ठरलेलं असायचं। स्पोर्ट्समध्ये करिअर माझं या लेवलला जाईल हे मलाही त्यावेळेला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं। इवन 1992 बार्सिलोना ऑलिम्पिक्स, जर कोणाला कल्पना असेल तर मला कल्पना नाही कारण खूप लहान असाल, त्यावेळेला इंडियन वेटलिफ्टिंग कॅम्पमध्ये मी होतो। काही कारणाशिवाय मी खेळू शकलो नाही, दॅट्स अनदर इश्यू, पण तरी स्पोर्ट्सने मला खूप दिलं।
शाळेने स्पोर्ट्समध्ये मला खूप प्रचंड प्रमाणात सपोर्ट केला, सगळं केलं. आणि त्याच्यातही काटडारे सर आणि आपटे मॅडम, NCCच्या गर्ल्स विंगच्या आपटे मॅडम इन्चार्ज होत्या आणि काटडारे सर बॉईज विंगचे इन्चार्ज होते. या शिस्तीमुळेच मी आज लेवलला जाऊ शकलो. त्यामुळे मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा शाळेतले शिक्षक एखादी शिक्षा करतात किंवा एखादा कान पकडतात किंवा एखाद्या गोष्टी समजावून सांगतात, तर याच्यामध्ये त्याचा उद्देश फक्त एकच असतं की तुम्ही फार मोठं व्हावं, चांगलं व्हावं आणि आयुष्यात काहीतरी घडावं. आता जसं कांबळे मॅडमनी माझ्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगितल्या की मी काय काय केलं, तर आता हा जो बॅच तुम्हाला दिसतो आहे हा अंडर वॉटर स्कुबा डायव्हिंगचा बॅच आहे. 55 मीटर डेप्थ अंडर वॉटर, 55 मीटर डेप्थ अंडर वॉटर हा कोर्स ऑल ओव्हर एशियामध्ये फक्त इंडियन नेव्ही शिकवते. आणि ह्याच्यामध्ये सिलेक्शन होणं हे फार कठीण असतं. आणि या अभ्यासक्रमात आम्हाला डिफेन्समध्ये सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. अंडर वॉटर माइन्स असतात, ते माइन्स कसे स्वीप्स करायचे असतात, ते माइन कसे लावायचे असतात, टॉर्पिडो ॲक्शन झाली आणि शिप जर ब्रेक झाली तर त्याला काय करायचं असतं, हा असा सगळा अभ्यासक्रम याच्यामध्ये शिकवला जातो. आणि हा फार खडतर अभ्यासक्रम असतो. एवढं सोपं नसतं की समुद्रात 55 मीटर डेप्थ खाली जाऊन बाकी या सगळ्या गोष्टी करणं. जो पॅराजम्पिंगचा बॅच आहे तो हा इथनं मी आग्र्यामध्ये नाही केलं. पॅराजम्पिंग आणि पॅराग्लायडिंग हे दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. पॅराजम्पिंग म्हणजे पॅराशूटने जम्प करणं आणि दिलेल्या गोष्टीवर किंवा दिलेल्या ठिकाणावर स्थानावर पोहोचणं. हे एवढं सोपं नसतं, पण त्या अभ्यासक्रमात ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. जसं सरांनी सांगितलं की खेळात मी अतिशय हुशार होतो आणि त्या खेळानेच मला हे सगळं पुढे करायला मदत केली. ही सगळी माझी मेडल्स आहेत. ही मी अंदमानमध्ये सर्व्हिस केलेलं आहे. ही 50 इयर्स भारताचं जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली त्याचं मेडल आहे. आणि एक 9 इयर्स कंप्लीट झाल्यानंतर मेडल मिळतं डिफेन्स डे. तसंच आत्ताच माझं एक मेडल आलंय, ते मी अजून सांगितलं नाही पण ते आता मी इथे करतो की 1999ला काय युद्ध झालं याची कल्पना आहे तुम्हाला? कोण सांगू शकेल? 1999ला युद्ध झालं होतं, कल्पना आहे का? कारगिलचं युद्ध ऐकलं की नाही? विजय दिवस आपण साजरा करतो. सो हे युद्ध होतं, हे ट्राय सर्व्हिसेस युद्ध होतं. म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिघांनीही हे युद्ध लढलेलं होतं. आणि त्याचं मेडल सुद्धा माझं आता नुकतंच आलेलं आहे. खूप वर्षानंतर होतं या गोष्टी, कारण खूप गोष्टी अशा घडल्या त्याच्यामुळे त्या गोष्टी राहिल्या. तर ते आता माझं येईल पुढच्या वेळेला जेव्हा मला कधी तुमच्याबरोबर संधी मिळेल त्यावेळेला मी तुम्हाला ते दाखवीनच. तर मला तुम्हाला सांगायचा उद्देश एकच आहे की आज तुम्ही NCC घेतली, NCCतनं खूप गोष्टी करता येतात. आम्ही सुद्धा NCC मधूनच घडलो. NCC आता तुम्ही मला वाटतं C सर्टिफिकेट, B सर्टिफिकेशनला असा किंवा A सर्टिफिकेशनला असा. A सर्टिफिकेशनला कॉलेजमध्ये तुम्हाला B आणि C सर्टिफिकेट मिळतं. आता B आणि C सर्टिफिकेट झाल्यानंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस मधनं डायरेक्टली तुम्ही ऑफिसर्स ग्रेडसाठी एक्झाम देऊ शकता. आणि भारताचे आपल्या ज्या तिन्ही सैन्य दल आहेत त्याच्यात तुम्ही डायरेक्टली ऑफिसर्स म्हणून जॉईन होऊ शकता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की NCC घेतली आहे किंवा शाळेने तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत त्याचा योग्य तुम्ही वापर करा. आणि पुढे खूप अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी ओपन करून ठेवलेल्या आहेत. आता शाळेने मला एवढं सगळं दिलं, एवढं सगळ्या गोष्टी मी शाळेमुळे शिकलो. तर आता शाळेला मला काहीतरी द्यायची इच्छा आहे. ती मी मगाशी महाले सरांबरोबर बोललोच आहे. आणि आताही ते मी तुमच्यासाठी या गोष्टी सांगतो की मी शाळेत एक चांगला स्पोर्ट्समॅन राहिलो, इंडियन नेव्हीमध्ये मी चांगला स्पोर्ट्समॅन राहिलो, सिव्हिलमध्ये मी चांगलं स्पोर्ट्समॅनशिप केलेली आहे किंवा खेळलेलो आहे. तर माझ्या वतीने
मी शाळेसाठी एक बेस्ट स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर ची ट्रॉफी द्यायचं कबूल केलेलं आहे. दुसरी गोष्ट, एनसीसीने मला घडवलं, एनसीसीने मला दिलं, त्या एनसीसी साठी मी बेस्ट कॅडेट ऑफ द इयर गर्ल्स विंग आणि बॉईज विंग या दोन्हीसाठी माझ्यातर्फे ट्रॉफी आणि शिष्यवृत्ती देण्याचं मी जाहीर करतो. जास्त मी माझ्याबद्दल आता काय बोलावं, जे काय बोललं आहे किंवा सांगायचं आहे ते मॅडमनी आणि सरांनी सांगितलेलंच आहे. फक्त दोनच शब्द सांगतो की आयुष्य जर तुम्हाला स्वतःला काहीतरी घडायचं असेल, कळलं का, तर जिद्द बाळगा, त्याचा ध्यास घ्या. कारण स्पोर्ट्समध्ये मला करिअर करायचं होतं, ते मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर ठरवलं आणि एनसीसी, कॉलेज एनसीसी आणि भारतीय नौसेनेने मला ते घडवायला मदत केली. मी शाळेतच शिकलो आणि मग वर गेलो. त्यामुळे शेवटचे दोन शब्द सांगतो की जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी घडायचं असेल तर जिद्द बाळगा, विश्वास ठेवा स्वतःवर आणि त्या पद्धतीने करा. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे आणि हे बोलून मी माझं दोन शब्द संपवतो. जय हिंद. आवाज नाही तुमचा. जय हिंद. जय हिंद. नक्कीच इथे सत्कार करावा. धन्यवाद सर. हा एनसीसी कॅडेट आणि प्लस CHM कंपनी हवालदार मेजर होता. ह्याच्या आधिपत्याखालीच आम्ही एनसीसीच्या सगळ्या ट्रॉफ्या बरोबर कबड्डीची पण ट्रॉफी जी हिंद करंडात म्हटलं जातं आणि 8वी 9वी 10वी आंतरवर्गीय जेव्हा कबड्डी स्पर्धा असतात त्या सगळ्या आम्ही याच्या अंडर खेळलेलो आहोत आणि याच्या अंडर जिंकलेलो आहोत. माझं जेवढं ते बांधले असून मित्र आणि असे सहकारी मला या शाळेत लाभले आणि मी पुन्हा पुन्हा शाळेला धन्यवाद देतो की शाळेने आम्हाला घडवलं आणि धन्य ती शाळा आणि धन्य ते शिक्षक. धन्यवाद. प्लॅन्स म्हणजे टाळ्या ज्या बघितल्या त्याच्यानंतर असं वाटलं की बरोबरच परत मार्ग झाला. मी एक अतिशय टार्गेट मुलगा होतो परंतु सर्व गुण संपन्न होतो. त्यामुळे त्यावेळेस आमचे सर आज दिवंगत आहे तारकर सर यांनी मला एनसीसीचं CHM हे पद मला बहाल केलं आणि त्या वर्षी आम्ही मुंबई संपूर्ण खडकी येथे आमचे जे हे असते आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तिथे प्रथम 8 वर्षानंतर पहिलं आम्ही प्राईज काढलं मिळवलं त्याच्यामध्ये आणि यामध्ये आज इथे उपस्थित नाडकर्णी आहेत. ह्याचा मला खूप अभिमान आहे की त्याच्यानंतर त्याने नौसेना जॉईन केली. नौसेनेमध्ये आपल्याला अतिशय पराक्रम केले. काही कठीण सगळे आम्ही वाचलेले आहेत आणि खूपसं काही ऐकलेलं पण आहे. पण आता आमचं फक्त मित्रासाठी आज मी रिटायरमेंटला मला 8 महिने आहेत. काही आमचे दोघं सहकारी रिटायर झाले पण शाळेप्रती जे प्रेम आहे आदर आहे हा कधीही न विसरणारा काही प्रमाणामध्ये आमच्यामध्ये जे शिस्त आहे मेन म्हणजे वेळेचं भान. आयुष्यामध्ये वेळेच्या भानाला खूप महत्त्व आहे आणि आपण हे NCC RSP आणि स्काउट याच्यामधून आपण घेतो. कारण परेड आपण जेव्हा परेडला उभे राहतो तेव्हा आपला सार्जंट मेजर असेल CHM असेल तो ऑर्डर कमांड करण्याच्या अगोदरच आपण अलर्ट असतो आणि हा अलर्टनेस असतो हाच आयुष्याला तुम्हाला पुढे घेऊन जायचं.
आणि प्रत्येकाने आपला कॉन्फिडन्स, आपलं स्वतःमध्ये व्यक्तिमत्वामध्ये काय असं सुप्त गुण आहे तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकतो.